हॅलो एव्हरीवन, कशी आसा तुमी सगळीं? हांव आशा करता की तुमी सगळीं बरीं आसतलीं. तर आयज आमी आमच्या गोंयची क्लासीक अशी रेसिपी करया, ती म्हणजे कालदीन ओ कालदिनो. कालदीन एक थीक, क्रीमी अँड मायल्ड स्पायसी ग्रेवी जी आमी नाल्लाच्या सोयेचो रस काडून करता. आणि ही ग्रेवी वेज आणि नॉन वेज दोनूय भाशेन करपाक शकता. तर आयज आमी करया प्रॉन कालदीन युजींग कॉलीफ्लावर. चला तर स्टार्ट करया. हांवें हांगा 200 ग्रॅम सुंगटां बरी साफ करून धुवन घेतल्या. हातून थोडे मीठ आणि हळदीचो पिठो घालया आणि बरी मिक्स करून सायडीक दवरयात. आता हांव एक फ्लावर कापून घेता. हांवें हे रेसिपीन 300 ग्रॅम फ्लावर यूज केला. फ्लावराचे बारीक कुडके करून हे आमकां 10 ते 15 मिनटां गरम उदकान घालून दवरूंक जाय. हे पयात, फ्लावर हांवें गरम उदकान बरो धुवन घेतला. आतां आमकां थोडे साहित्य जाय पडटले. 1 टेबलस्पून सुके कोथमीर, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हळदीचो पिठो. ह्या रेसिपीन हळदीचो पिठो आमकां मातसो खूब लागता फॉर दॅट ब्रायट अँड रिच कलर ऑफ कालदीन. 1 टेबलस्पून रायसाक लागून आमच्या कालदीन ग्रेवीक बरो थीक आणि स्मूथ असो टेक्स्चर येता. 1 इंच सुमार तिखी, 4 लवंगां, 6 ते 7 काळी मिरयां, 5 ते 6 लसुणीच्यो पाकळ्यो, 1 इंच आल्याचो कुडको, 1 इंच बॉल सायज आमटान, 3 हिरवे मिरसांग्यो. हातूंतले हांव 2 वांटून घालतले आणि 1 उबी चिरून कडयेन घालतले. आमकां 2 बारीकशे कांदे आणि 1 बारीक टमाट जाय पडटले, जे आमकां एकदम बारीक चिरून घेवंक जाय. आता मिक्सराच्या जारान 2 कप सोय घालून घेवया. 1 मिडियम सायज नाल्लाचो हांवें वापर केला. हे सगळे जे साहित्य हांवें सांगिल्ले ते घालून घेवया. फॉर इंग्रेडियंट्स लिस्ट इन डिटेल यू कॅन ऑल्सो रेफर डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो. तर हांवें हे सगळे साहित्य आतां सोयेन घालून घेतले आणि हातून 1 कप मातशें गरम उदक घालून जाडसर वांटून घेवंक जाय. हे पयात, अशा तरेन. आतां आमकां एक चाळणीच्या मदतीन ह्या सोयेच्या आणि मसाल्याच्या वांटणाचे दूद काडून घेवंक जाय. वाटतना मातशें गरम उदक वापरलें जाल्यार नाल्ल्याचें दूद आनीक बरें येता. तर अशा तरेन आमचें हे 1 कप थीक कोकोनट मिल्क रेडी आसा. आतां आमकां ही सोय परत जारान घालून घेवंक जाय. 1 कप मातशें गरम उदक घालया आणि परत मातशें मिक्सराक फिरोवन घेवया. हेय बीन आमकां सेपरेट चाळणीन गाळून घेवंक जाय. आतां तुमकां प्रश्न पडला आसतलो, वाय डू वी नीड टू सेपरेट थीन अँड थीक कोकोनट मिल्क? इन्स्टेड वाय कांट वी जस्ट यूज एवरीथिंग टुगेदर? ह्या तुमच्या प्रश्नाचें उत्तर हांव तुमकां व्हिडिओच्या एंडाक दिता. तर अशा तरेन आमचें हे थीक आणि थीन कोकोनट मिल्क रेडी आसा. आतां एक आयदन गॅसार दवरून हातून घालून घेवया 1 टेबलस्पून तेल. तेल बरें गरम जाताच हातून घालया हो बारीक चिरिल्लो कांदो. कांदो मातसो तळसून घेवंक जाय, खूब भाजूंक फावना. आतां हातून घालया हे बारीक चिरिल्ले टमाट. चवी पुरतें मीठ घालून कांदो आणि टमाट कवर करून 2 ते 3 मिनटां शिजोवन घेवंक जाय. हे पयात, टमाट आणि कांदो आतां बरो शिजला. आतां हातून ॲड करया हो कापून आणि धुवन दवरलेलो फ्लावर. मातशें मिक्स करून घेता आणि हातून घालता थीन कोकोनट मिल्क, सोयेचें पातळ दूद. 1 हिरवी मिरसांग अशी उबी चिरून घालता आणि गॅसाची फ्लेम लो टू मिडियम दवरून फ्लावर आमकां शिजोवन घेवंक जाय. 6 ते 7 मिनटां हांवें हो फ्लावर शिजोवन घेतला. हे पयात, फ्लावर आतां बरो शिजला. आतां हातून घालून घेवया ही मॅरिनेट करपाक दवरलेली सुंगटां. बरें मिक्स करून घेवया आणि सुंगटां आमकां 3 ते 4 मिनटां शिजोवन घेवंक जाय. सुंगटां शिजपाक चड टायम लागना. कडयेची चव घेवन तुमकां जर मीठ कमी लागता जाल्यार मीठ घालून घेयात. आतां हे पयात, सुंगटां बीन बरी शिजल्यात. आतां हातून घालूंक जाय थीक कोकोनट मिल्क, सोयेचें दाट दूद.
थीक कोकोनट मिल्क घातल्या उपरांत आमकां ही कडी ढवळत रावन फक्त 2 ते 3 मिनटां वाफोवन घेवंक जाय. आतां ह्या स्टेजीर खतखतो काडलो जाल्यार नाल्लाचें दाट दूद फाटपाक शकता. ताका लागून आमी थीन आनी थीक कोकोनट मिल्क सेपरेट करता आनी नाल्लाच्या पातळ दुदान भाजयो आनी नुस्तें शिजोवन घेता. पातळ दुदान उदकाचें प्रमाण जास्त आसल्या कारणान तें फाटना. तर ही आशिल्ली आमची आयची रेसिपी प्रॉन कालदीन युजींग कॉलीफ्लावर. गरम गरम शिता वांगडा नाजाल्यार पावा वांगडा हे कालदीन खूब रुचीक लागता. तर नक्की ट्राय करात म्हजी ही रेसिपी. व्हिडिओ आवडलो जाल्यार एक लायक करात आनी चॅनलाक सबस्क्रायब करपाक विसरूं नाका. हांव तुमकां परत मेळटा अशीच एक रेसिपी घेवन. तो मेरेन थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.